विधानमंडल सत्र के दौरान ऑनलाइन रमी खेलने का वीडियो वायरल होने के बाद विवादों में घिरे राज्य के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने आज पत्रकार परिषद लेकर स्पष्टीकरण दिया है। इस पर अब मनोज जरांगे की प्रतिक्रिया सामने आई है। जरांगे ने इसके आगे कृषि मंत्री के तौर पर किसानों के विरुद्ध नहीं बोलने की अपील करते हुए उनके खिलाफ सड़क पर उतरने की चेतावनी दी है। नाही, त्या विषयात आता मला माहित नाही ना, त्यांना खेळता येते नाही येते, परंतु पुढच्या काळात तरी इथून पुढं आपण जबाबदारी कृषी मंत्र्यात या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी पुढच्या काळात तरी व्यवस्थित बोललं पाहिजे। इथून पुढच्या काळात तरी त्यांनी या शेतकरी मायबाप जनतेसाठी लोकांसाठी चुका होऊ देऊ नये। आता पुढच्या काळात त्यांच्याकडून मात्र ह्या 100% अपेक्षा शेतकऱ्यांच्या असणाऱ्या असता शेतकरी पुन्हा त्यांच्या विरोधात रस्त्यावरती 100% येईल। पुढच्या काळात इथून पुढे तरी त्यांनी आता चुका सुधारल्या पाहिजे। नाही, मी आता सांगितलं तुम्हाला की आता असे वक्तव्य करणं त्यांनी टाळावं आणि पुढच्या काळात चुका होणार नाहीत याची काळजी त्यांनी घ्यावी। नसता त्यांच्या विरोधात 100% जनता रस्त्यावरती उतरल। त्यांनी पुढच्या काळात आता शब्द वापरताना सांभाळून वापरावे याची काळजी कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी घेणं आवश्यक आहे आणि पुढच्या काळात ते घेतील असं वाटतं। मग आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणल्याच्या नंतर त्यांना खेळता येत नाही किंवा मी खेळलो पण नाही दिलं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे, परंतु पुढचा काळ जे होईल इथून पुढच्या काळात त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याकडून शेतकऱ्यांच्या बद्दल वाईट कुठले शब्द जाऊ नयेत किंवा चुकीचं काम विधान भवनात तुमच्याकडून होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी। येता पुढचा काळ नसता त्यांना पुन्हा माफ नाही करणार।